उन्हाळ्यामध्ये असं थंडगार मठ्ठा प्यायला मिळाला ना तर खूप भारी वाटतं आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे। आणि आपला हा मठ्ठा आपण उन्हाळ्यातच नाही तर इतर वेळी पण कधीही पिऊ शकतो। नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये रोज थंडगार प्यावंसं वाटतं। तर आज आपण मठ्ठा बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने। असा मठ्ठा लग्न कार्यात पण आपल्याला प्यायला मिळतो। तर मग चला आपण सुरुवात करूया। हे पहा, मी इथे दही घेतलेलं आहे। हे दही मी जास्त जाड पण नाही घेतलेलं। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। याचं ताक बनवायचं आहे आपल्याला जास्त दाटसर पण नाही बनवायचं आणि एकदम पातळ पण नाही बनवायचं। मठ्ठा एकदम पातळच असतो, पण आपल्याला जसं हवं आहे त्याप्रमाणे आपण पाणी ओतायचं यामध्ये। आता माझ्याकडे मातीचं भांड आहे तर मी त्यामध्ये हे ओतणार आहे, कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना आपण मठ्ठ्यातलं पाणी वगैरे पितो, आपल्याला छान वाटतं। तर माझ्याकडे भांडं आहे तर मी या भांड्यामध्ये आज बनवणार आहे। माझ्याकडे आणखीन ताक आहे ते पण मी यामध्ये ओतणार आहे। हे पहा, आता मी ताकसाठी कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे आणि आल्याचा तुकडा। मिरची एकदम आपल्याला छोटीशीच घ्यायची आहे, जास्त तिखट पण नाही बनवायचं। आता मिरची आणि आलं किसून घेतलेलं आलं हे आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे आणि ठेचताना ना आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे त्याचा रस व्यवस्थित होईल। आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, तसंच नाही टाकायचं म्हणजे आपल्या दाताखाली मिरची नाही लागत। आणि हे आलं आणि मिरचीचा ठेचा करून घेतला ना की चव पण खूप भारी येते त्याला। असं आता आपल्याला हे गाळून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये जिरे पावडर टाकायची आहे। जिरे पावडरने पण मठ्ठ्याला खूप छान चव येते। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि कोथिंबीर। आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। उन्हाळ्यामध्ये असा मठ्ठा प्यायला मिळाला ना तर खूपच भारी आणि सगळ्यांनाच मठ्ठा प्यायला आवडतो, कारण आपल्या शरीरासाठी पण हा मठ्ठा खूप चांगला आहे। अमृतासारखाच आहे हा आपल्या शरीरासाठी। आता आपला मठ्ठा इथे मस्त तयार झालेला आहे। हा तुम्ही असाच लगेच पण पिऊ शकता किंवा जर तुम्हाला जास्त थंड हवा असेल तर त्यामध्ये तुम्ही बर्फाचे क्यूब्स टाकून पण तुम्ही पिऊ शकता, किंवा तुम्ही थोडा फ्रीजमध्ये ठेवलात तरी पण खूप छान लागतो हा। तर आता मी हा ग्लासमध्ये ओतून घेते। असा थंडगार मठ्ठा खूप छान वाटतो, मला तर मठ्ठा खूप आवडतो। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असा मठ्ठा नक्की बनवून पहा, खूप छान लागतो। तुम्ही नेहमी रोज बनवाल असा मठ्ठा आणि तुमच्या मुलांना पण खूप आवडेल। आणि कमेंट करून नक्की सांगा मठ्ठा कसा झाला